सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. आजच्या या आपल्या व्हिडिओला टायटलच असं आहे की गाय वाचवणाऱ्यांना माय का दिसत नाही. कारण आपण पाहतो की सध्या काही हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या स्वतःला गोरक्षक म्हणून घेत आहेत आणि गायींची सुटका करत आहेत. प्रत्येक ठिकाणाहून हे लोक गायींची सुटका करतात असं हे दाखवतात. आणि आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची अडवणूक करणं, वाहनांची तोडफोड करणं यासारख्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. कशासाठी? तर ते गोवंश वाचला पाहिजे, त्या गायी वाचल्या पाहिजे यासाठी ते स्वतःच्या जीवाचा तडफडा करतात. आपण पाहिलं की मध्ये काही व्हिडिओ आलेले होते की फिल्मी स्टाईलने त्या ट्रक समोर खिळे टाकणं, मग तो ट्रक अडवणं किंवा मग त्या ठिकाणी दगडफेक करणं वाहनांवर, ते वाहन अडवणं, त्यात चालक असणाऱ्या व्यक्तीला मारहाण करणं आणि तेवढंच दाखवलं जातं फक्त त्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने गायीची किंवा गोवंशाची सुटका करण्यात आलेली आहे. आणि ह्याच हिंदुत्ववादी संघटना जे गायीसाठी जीवाचा आटापिटा करत आहेत त्यांना मला एक सांगायचं आहे की या गायी वाचवण्यासाठी तुम्ही जे एवढे प्रयत्न करताय तेवढे तुम्ही एखाद्याची माय वाचवण्यासाठी का कधी केले नाहीत. याचा अर्थ की ज्या वृद्धाश्रमामध्ये आपल्या महिला जातात त्या वाचवण्यासाठी कधी का तुम्ही प्रयत्न केला नाही. कारण आपण बघतो की आज वृद्धाश्रमांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तिथे जाणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, तिथे जाणाऱ्या वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. आणि असं असताना तुमचे प्रयत्न हे फक्त गायीसाठीच का आहेत, मग त्या माईसाठी का नाही जी माय आज वृद्धाश्रमात आहे. आणि आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे वृद्धाश्रम जे आहेत ते हिंदूंचेच आहेत. तिथे जाणाऱ्या महिला ज्या आहेत, तिथे जाणारी जी आई आहे ती हिंदूंचीच आहे, कारण तिथे मुस्लिमांचा संबंधच नसतो. जसं आता इथं गोवंश हत्याबंदी आहे तिथं मुस्लिमांचा संबंध आहे. म्हणून तुम्ही एवढ्या म्हणजे त्याला आपण म्हणू काय ढिंडोरा पिटता त्याचा की आम्ही अशा पद्धतीने या विरुद्ध काम करतो आणि आम्ही इतक्या गायी वाचवल्या किंवा इतके आम्ही गोवंश वाचवले. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी का एखादं आंदोलन करत नाहीत किंवा का त्या वृद्धाश्रमातून त्या महिला घेऊन येत नाहीत, हा माझा प्रश्न आहे. कारण आपण पाहतो की हे सगळे आश्रम हे हिंदूंचे आहेत, तिथे जाणाऱ्या महिलाही ह्या हिंदूच आहेत. आपण जर बघितलं तर तुम्हाला कुठेही मुस्लिमांचा वृद्धाश्रम दिसणारच नाही. आणि एवढंच काय तर त्यांची व्यक्ती कितीही त्रासदायक असली, आता आपल्याकडे पहा तुम्ही की थोडासा त्रास जाणवू लागला तर लोक लगेच आईला किंवा घरातल्या वृद्धाला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. एवढंच काय जेव्हा वाटणी होते तेव्हा सुद्धा की माझी म्हणजे आई कोणाकडे, वडील कोणाकडे अशा वाटण्या केल्या जातात. एवढंच काय नवीन आता एक ट्रेंड निघालेला आहे ज्याला सिनियर सिटीजन असं हॉस्टेल असं नाव दिलेलं आहे. म्हणजे अतिशय गोंडस असं सिनियर सिटीजन हॉस्टेल. आणि त्या हॉस्टेलमध्ये लोक पाठवू लागलेले आहेत आईवडिलांना आणि त्या ठिकाणी मग खर्च द्यायचा आपण सगळा आणि लोक तिथे त्यांची काळजी घेतात. म्हणजे वृद्धाश्रमापेक्षा थोडं बरं. पण मग आपण तो म्हातारा किंवा ती म्हातारी घरात नको ही वृत्ती वाढत चाललेली आहे. मग हे सगळे जे गोरक्षक आहेत, हे सगळे जे हिंदुत्ववादी संघटनांचे लोक आहेत ज्यांचा गायीसाठी इतका तडफडा चालू आहे, गाय वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा चालू आहे, त्यांनी एखाद्या वेळी माय सुद्धा वाचवली तर काय हरकत आहे. मग या लोकांना ही माय दिसत नाही का? वृद्धाश्रमात कोणाची माय आहे, कोणाची आई आहे हे यांना दिसत नाही का? हे तिथं कधी का बरं फिरकून येत नाहीत किंवा का त्यांना घरी पाठवायचा प्रयत्न करत नाहीत? का त्यांच्या मुलांचं सुनांचं काउन्सिलिंग करत नाहीत किंवा त्यांची समजूत काढून का त्यांना पुन्हा एकदा घराकडे आणत नाहीत? का फक्त हे जे काही सगळं चालू आहे ते गायींसाठीच आहे? याच्यावर निश्चित विचार व्हावा. कारण जी कीव तुम्हाला गायींची येते, जो जिव्हाळा तुमचा गायीविषयी आहे तो माईविषयी का नाही, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. धन्यवाद.